तर राज्यातील महापालिका म्हणजे हे भ्रष्टाचाराचे अड्डे झालेले आहेत असा आरोप जयंत पाटील यांनी लगावलाय। पारदर्शक कारभारासाठी सामान्य कार्यकर्त्यांना संधी द्या, जयंत पाटील यांनी मतदारांना हे आवाहन केलंय। राज्यातल्या जनतेला मी एवढंच आवाहन करेन की ह्या महापालिकांचे अड्डे हे भ्रष्टाचाराची पूर्ण झालेली आहेत। महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे किंवा भ्रष्टाचाराची पूर्ण झालेली आहे। या महापालिकांमध्ये पारदर्शी कारभार व्हायचा असेल तर सामान्य आणि सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी महापालिकेत जाण्याची संधी द्यावी। प्रचंड पैसे खर्च करून जे निवडून येण्याचा प्रयत्न करतात त्यांचा पैसा कष्टाचा नाही आहे हेही जनतेने लक्षात घ्यावं आणि त्या पक्षात अशा कोणत्याही प्रलोभनाकडे दुर्लक्ष करून जनतेने सामान्य माणसाला निवडून द्यावं। तर विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे। सत्तेसाठी एमआयएमच्या पाया पडणारे भाजपवाले चोर आहेत। भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जातात, भाजपवर कधीही विश्वास ठेवू नका, विजय वडेट्टीवार यांनी ही सडकून टीका केलेली आहे। तो प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा रवींद्र चव्हाण एमआयएमच्या नेत्याचे पाय पडताना तुम्ही पाहिजे। सत्तेसाठी कुठल्या स्तरावर नाव हिंदूचं घेतात आणि एमआयएमचे सत्तेसाठी पाया पडतात हे बेगडी लोक आहेत, डुप्लिकेट लोक आहेत, लुच्चे लोक आहेत, लुचाट लोक आहेत, चोर आहेत, दरोडेखोर आहेत, जेब कचरे आहेत, यांच्यावर भरोसा ठेवू नका। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला 45 तर राज ठाकरेंच्या मनसेला 20 जागा मिळतील। पुढे गाडी बंद होईल, मंत्री चंद्रकांत पाटलांनी हे भाकीत वर्तवलंय। तसेच महापौर करायला निघालेल्या 11 मधील 1-2 असा खोचक टोलाही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लगावलाय। महापौर ठाकरे बंधू ठरवले, त्यांना आता इतरांचा महापौर होईल हे सांगण्याची वेळ आली, इतके वीक झाले ते। बोंबलेला मुंबईत तुम्हाला 11 जागा मिळाल्या आणि तुम्ही मारे त्यांचा महापौर कोण होणार ते सांगायला लागले। खरंच ठरवतील का? 11 मिळाल्या जागा त्यांना, 11 10-11 झाले। शौचालय बांधण्यासाठी निधी आणू शकत नाही, सांगलीचा काय विकास करणार? इकडे रुबाब करायचा, नंतर देवाभाऊंच्या दारात भेटीसाठी विनवण्या करायच्या। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर ही टीका केलेली आहे। हे सोपं काम नाही, हे फार मोठं काम आहे आणि त्यामुळे सांगलीमध्ये हे जे फिरतायत का नाही, मी आता लय नावं घेत नाही आणि पेटल रान, हे दारात बसतेत रे येऊन देवाभाऊंच्या दारात 12 नंतर रात्री 1 नंतर देवाभाऊ मला भेटायचं आहे आणि इकडे रुबाब मी असं करेन, मी तर अरे तुमच्या हातात काय आहे? संडास बांधायसाठी तुमच्याकडे निधी देऊ शकता का तुम्ही? सांगलीला लोकांना भूल थापा मारताय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।